एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची नाव आहे, ज्याचं कामटमध्ये तोच हा क्षेत्ररक्षक सकाळी सत्रामध्ये कुठेतरी गायब झाला होता. आता मात्र सेमीफायनल सामन्यामध्ये दिसतोय तो मात्र नारायण. एक धाव तर नक्की मिळेल. वैयक्तिक खातं खोलतोय विशाल या ठिकाणी. पुन्हा एकदा अर्जुन तयार. समोर धडाकेबाज फलंदाज चंद्र ह्याच्यासाठी जोरदार लोप केले पाहायचं. अमोल नहरी चेंडू खाली आली झेलबाद. चंद्र सारखा मोठा फलंदाज गडी बाद होतोय शिवशंभो 11 कामोड्या संघाचा. याआधी आपण 2 सामन्यामध्ये पाहिलं होतं विशाल फदाले या हा खेळाडू पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. त्यानंतर मात्र आता आपण पाहतो सेमीफायनल सामन्यामध्ये चंद्रेश हा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झाला. पाहावं लागेल नवीन फलंदाज मैदानामध्ये. चला लवकर लवकर यायचं साहिल विनंती असेल. अजूनही एक सामना बाकी आहे. फायनल सामना तुम्हाला उशीर होणार आहे, काळ होणार आहे, अंधार होणार आहे. या ठिकाणी लवकर लवकर सहकार्य करा आम्हाला. तर साहिल देसाई येतोय. आणखी एक मोठं नाव कामोट्यामधलं साहिल देसाई जो चौफेर बाजूने फलंदाजी करतोय. अतिशय कमी वयामध्ये आपलं नाव मोठं केलंय तो हा फलंदाज साहिल देसाई. समोर गोलंदाज मात्र अर्जुन बेदी. पहिला चेंडू लॉप केलाय साहिल देसाई याने. चेंडू खाली येतोय तो क्षेत्ररक्षक विश्वास जाधव. पाहावं लागेल. बघता बघता 2 धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज विश्वास जाधव आणि ओमकार देसाई. याच्यामध्ये थोडीशी शरीर लागली होती चेंडू कोण पकडणार, परंतु ओमकार देसाई आला तोपर्यंत. पाहावं लागेल पुन्हा एकदा साहिल देसाई. एक जबाबदारी असेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जोरदार लॉप केला नारायण गायके. चांगला प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नारायण गायकेच्या मार्फत. ज्या ठिकाणी 4 धावा जाणार त्या ठिकाणी 2 धावा दिल्या तर नारायणने. तर मी या ठिकाणी विश्वास जाधव याने झेल टिपला तर गणेश यादव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाईल विश्वास जाधव यांना. पुन्हा एकदा अर्जुन तयार. फुलटप्प्याचा चेंडू अंबादास शिंदे तयार आहे 38 सर्कल मध्ये. झेल बाद होतोय तो मात्र साहिल. कुठेतरी फसवा फटका होता तो मात्र साहिलचा आणि त्याचा पूर्णपणे फायदा झाला मोरेल कामड्या संघाला. दुसरा गडी बाद होतोय तो मात्र साहिलच्या स्वरूपात. आता मात्र धाव संख्या होते ती 5. 2 गडी बाद. नवीन फलंदाज गणेश कटके ज्याने आजचा दिवस अक्षरशः आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी गाजवला तो फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. तर समोर तेवढा ताकदीचा गोलंदाज अर्जुन बेदी. पाहावं लागेल शेवटचा चेंडू असेल अर्जुन बेदी यांचा. 5 धाव संख्या आतापर्यंत झाले ते मात्र शिवशंभो 11 कामोडे संघाच्या. पुढचा चेंडू गणेश कटके याला लॉक करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. 1 धाव घेतोय आणि एका धावेवर मात्र समाधान मानतोय तो गणेश कटके. धाव संख्या होते ते मात्र 6. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपतोय. 6 चेंडू खेळ संपतोय. 6 चेंडू मध्ये 6 धावा जमा केल्या आणि 2 गडी मात्र बाद झाले ते शिवशंभो 11 कामोडे संघाचे. तर पाहावं लागेल येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडू मध्ये कितपत योगदान देत आहेत ते फलंदाज विशाल फदाले आणि गणेश कटके. खूप मोठ्या अपेक्षा असतील दोन्ही फलंदाजांकडून, कारण नावाजलेले फलंदाज आहेत दोन्ही बाजूला. एका बाजूला विशाल फदाले तर दुसऱ्या बाजूला गणेश कटके. तर आजचा दिवस राहिला तो गणेश कटके यांचा. जबरदस्त फलंदाजी केली आजच्या दिवसभरात. जबरदस्त गोलंदाजी केली गणेश कटके याने. तर पाहावं लागेल वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने म्हणजेच मोरेल कामडीच्या बाजूने दुसरा षटक घेऊन येतो तो मात्र अंबादास शिंदे. स्वतः कर्णधार, स्वतः संघ नायक जबाबदारी घेऊन 6 चेंडू टाकण्यासाठी समोर हार्ड हिटर फलंदाज सकाळच्या सदापासून वादळी खेळी करणारा गणेश कटके. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातो निर्धाव. चांगली सुरुवात अंबादास शिंदे यांच्याकडून. पाहावं लागेल येणारे 5 चेंडू बाकी असतील. आतापर्यंत धाव संख्या झाली 6. 5 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धाव जमा करतायत ते शिवशंभो 11 कामोडे संघाचे खेळाडू. पुढे सरदार जोरदार प्रहार केला. पाहावं लागेल दुर्वेश गवारी. वा आपला झेल. माइंड ब्लोईंग जबरदस्त झेल म्हणावं लागेल ती दुर्वेश गवारी यांच्या मार्फत.
पुढे सरसावला होता गणेश कडके, जोरदार प्रहार केला होता लॉंग ऑनच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होता दुर्वेश गोवारी आणि चेंडूची पाहणी केली, पूर्णपणे हात टाकला झेलमध्ये, झेल घेतला आणि पूर्णपणे सेलिब्रेशन करताना दिसतो या ठिकाणी. लाजवाब झेल मारावा लागेल तो दुर्वेश गोवारी यांच्या मार्फत. काय झेल पाहायला मिळाला या ठिकाणी दुर्वेश यांच्या मार्फत. एक नावाजलेला गोलंदाज आहे दुर्वेश, आपण त्याला 9 पाड्या एक्सप्रेस म्हणून संबोधतो नेहमीप्रमाणे. तोच हा खेळाडू ज्याने अप्रतिम दर्जाचा झेल टिपला. पाहावं लागेल पुढचा चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतो. एक धाव तर नक्की मिळणार. अंबादास शिंदे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक धाव अडतोय, एकच धाव मिळते या ठिकाणी. धाव संख्या होते ते मात्र एकच आताच 7 धावा. आता मात्र विशाल फदाले उर्वरित 3 चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. 3 चेंडू मध्ये मोठी कामगिरी करावी लागेल. दोन्ही एकमेकांचे जिगरी दोस्त अंबादास आणि विशाल एकमेकांच्या अपोजिट खेळताना दिसतात, परंतु हा उजव्या भारतात जाणारा चेंडू पंचांचा इशारा होतो खराब चेंडू, कारण रिओशिप अटेम्प्ट केला होता तो मात्र विशाल फदाले प्रयत्न फसला, परंतु तितकासा फायदा मात्र झाला नव्हता तो अंबादास शिंदेला. पाहावं लागेल. अवंत धाव मिळते, धाव संख्या होते ते 8. पुन्हा एकदा अंबादास तयार, समोर फलंदाज विशालाला लॉब केलाय पाण्याच्या डोक्यावरून. या फटक्याची आम्ही सकाळपासून वाट पाहत होतोय, तो फटका आता नक्कीच मिळालाय तो विशाल फदालेच्या बॅट मधून. अतिशय चांगला देखना क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका पाहायला मिळतोय तो मात्र विशाल फदाले यांच्या बॅट मधून. अशाच प्रकारच्या फलंदाजी गरज होती सकाळपासून. शिवशंभू 11 कांबळे सांगायला कुठेतरी सूर गवसतोय विशाल फदालेला. उर्वरित 2 चेंडू बाकी असतील. आतापर्यंत धाव संख्या झाली 14, 3 गडी बाद झाले. 2 चेंडू मध्ये पाहावं लागेल अंबादास शिंदे विरुद्ध विशाल फदाले कशा प्रकारचे बॅटल असेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर नक्की मिळणार, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय, परंतु फलंदाज विशाल फदाले स्वतः माघारी फिरतोय. धाव संख्या होते 15. शेवटचा चेंडू बाकी, एक चेंडू बाकी. एका चेंडू मध्ये नक्कीच मोठा फटका येणे गरजेचं आहे, कारण समोरचा संघाचा विचार केला मोरे 11 कांबड्याचा तर एक मोठा संघ, बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. चांगला चेंडू, परंतु उजव्या बाहेर झाला चेंडू. पंच सचिन पाटील यांचा आमच्यापर्यंत इशारा येतो हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते या ठिकाणी. धाव संख्या मात्र होती 16. पाहावं लागेल आणखी एक नामी संधी असेल, शेवटचा चेंडू बाकी असेल. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, जोरदार लॉप केला. अमोल नरहरी झेल खाली येतो की नारायण गायके, दोघांमध्ये चुरस आणि या ठिकाणी नारायण गायके झेल घेतोय आणि फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का बसतो शिवशंभू 11 कांबळे संघाला. 16 धाव संख्येवरती येणारे 12 चेंडू असतील, 17 धावांची गरज असेल ती मात्र मोरे 11 कांबळे संघाला. तर पाहावं लागेल यानंतर 12 चेंडू मध्ये 17 धावा कशा प्रकारे करतात ते मोरे 11 कांबळे. या 17 धावा जमवण्यासाठी धावचं संवर्धन करण्यासाठी आपल्या समोर येतोय तो आमचा लाडका मित्र कोकण सुपुत्र, पूर्ण आपण पाहतोय रत्नागिरीमध्ये फेमस झालेला कॉमेंटेटर समालोचक आमचा जिवलग मित्र ऋषिकेश धनावडे. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद, आभारी आहे. थँक्यू संतोष सर. या सामन्यामध्ये आताची जी फर्स्ट इनिंग झाली त्या इनिंग मध्ये लॉंग ऑनच्या दिशेला अर्थातच काऊ कॉर्नरच्या दिशेला जो झेल घेतला गेला दुर्वेश गोवारी यांच्या माध्यमातून, जो 100 झेल घेतला गेला, त्या झेलसाठी ऑल इंडिया चे मॅनेजर कृष्णा मिश्रा यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपये जीपेच्या माध्यमातून केले जातील अशी त्यांची जस्ट सूचना आली. कसं ते तांत्रिक आणि त्यांच्या शेड्यूलमुळे बिझी असल्या कारणाने नोएडावरून आपल्याला 500 रुपये जीपे केले जातील. आदरणीय कृष्णा मिश्रा यांच्या माध्यमातून दुर्वेश गोवारीसाठी एका जेलसाठी 500 रुपये कृष्णा मिश्रा यांच्या माध्यमातून दिले गेले. धन्यवाद कृष्णाजी मिश्रा. असंच क्रिकेटवरचं सदैव प्रेम असू द्या. तदनंतर मात्र आपण मैदानाकडे वळूया. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल मोरिया 11 या संघाला. दरम्यान इथं दुसरा सेमीफायनलचा संग्राम आपल्याला पाहायला मिळतो. तो मोरिया 11 वर्सेस शिवशंभू संघांदरम्यान दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
दरम्यान दोन्ही संघाला विनंती असेल की फास्ट खेळायचं आहे, अन्यथा आपल्याला कदाचित फायनल हॅलो अन्यथा फायनलचा सामना आपल्याला प्रकाश कमी असल्या कारणानं एक ओव्हरचा देखील होऊ शकतो, याची देखील नोंद व्हायची की आपल्याला फायनलचे इथून पुढे होणारे सामने हे 2 षटकाचे होईल असं देखील आपल्याला विनंती आहे, तशी सपोर्ट करावा. धन्यवाद. यस पंच इथं कळवत आहेत, सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू फेकला जातो विशाल याच्या माध्यमातून, तदनंतर मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट अंबादास शिंदे यांच्या माध्यमातून केला जात होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता इथे केली जाते विशाल याच्या माध्यमातून. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला वारंवार पाहायला मिळते CHA मध्ये, तसेच नवी मुंबईमध्ये आपल्याला सुंदर असा खेळ, तसेच घाटकोपर मध्ये देखील सुंदर अशी ओपनची फलंदाजी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो तो विशाल टू अंबादास. सुंदर असा उंच तटवलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतात, परंतु क्षेत्ररक्षक च्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार अंबादास याच्या माध्यमातून आलेला या इनिंगचा षटकार. सुंदर असं फटक्यांची आतिषबाजी अंबादास करण्यात यशस्वी ठरतात, कारण 40+ क्रिकेटला देखील हा खेळाडू बिलॉंग करतो. सुंदर असं व्यक्तिमत्व, तदनंतर मात्र अष्टपैलू परफॉर्मन्स इथं आपला दिला जातो, आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा झेल घेण्याची इथं संधी होते का, आणि नक्कीच काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल इथं घेतला जातोय. सुंदर असं झेल पकडला जातोय श्लोक याच्या माध्यमातून. सुंदर असं क्षेत्ररक्षण लोवर पद्धतीने गॅदर केला जातोय चेंडू श्लोक याच्या माध्यमातून. आपण स्क्रीनवर देखील झी क्रिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. आदरणीय संदेशजी भगत झी क्रिकचे सर्व यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील क्रीडांगण कामोठे या क्रीडांगणावर आपल्याला सामना पाहायला मिळत आहेत, आणि या सामन्यातील आता मात्र झेल सुंदरसा विशाल याच्या गोलंदाजीवर टिपला जातो श्लोक याच्या माध्यमातून. अंबादास बॅक टू दी पहिल्यान, तदनंतर मात्र कामोठेचा अजून एक तारा सितारा दुर्वेश विशाल टू दुर्वेश. सुंदर असा पुन्हा एकदा तटवलेला चेंडू, परंतु इथं काय घडतंय, यस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथं विशाल मात्र पुन्हा एकदा झेल टिपला जातो विशाल याच्या माध्यमातून. लेग ब्रेक पद्धतीने टाकलेला चेंडू स्लोवर होता, मात्र दुर्वेश याला तो नक्कीच नीट खेळला गेला नाही. त्यानंतर मात्र बॅटची कडा उडत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल बाद होतोय तो दुर्वेश. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला विशाल याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक षटकार आला, तदनंतर मात्र 2 विकेट देखील पटकावले. हॅट्रिकची संधी या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक देखील होऊ शकते का? षटकारांची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक देखील नाही झाले, परंतु षटकारांची हॅट्रिक, वाईडची हॅट्रिक झाली आहे. माफ करा, चौकाराची देखील हॅट्रिक झाली, परंतु विकेट हॅट्रिक होईल का? या टुर्नामेंट मधील सुंदर अशी संधी विशाल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता होईल का? आणि या मॅचचा आधीचा मॅचचा जो हिरो ठरला होता नारायण, सुंदर असे 2 षटकार लगावले गेले होते, परंतु आता काय घडेल? सुंदर असं पुन्हा एकदा लोवर फुल टच टाकला गेला होता, परंतु पुन्हा एकदा एक धाव लेग बाईकच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा फलंदाज नारायण देखील आहे. मला वाटतं मोर्या संघामध्ये जरी जय सर, पंकज सर नसले तरी मात्र हा संघ चॅम्पियन, आज ऑलवेज चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळते, आणि त्याच पद्धतीने हे सर्व खेळाडू खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. वारंवार सुंदर अशी खेळी करत या टॉप 4 मध्ये दाखल झालेत, आणि नक्कीच टॉप 2 साठी क्वालिफाय करताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र विशाल टू अर्जुन, कमोटेचे धुरंधर गोलंदाज आणि फलंदाज, मात्र इथं विजयी कोण होतोय? यस, विशाल इथं विजयी होतोय. अर्जुनवर चढाई केली जाते, तदनंतर मात्र सुंदर असा झेल टिपला जातोय विशाल याच्या गोलंदाजीवर. हा दुसरा झटका पाहायला मिळतो तो अर्जुन याच्या माध्यमातून. बॅटची कडा उडवत सुंदर अशी गोलंदाजी विशाल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, मात्र
पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर मात्र 2 विकेट आणि त्यानंतर मात्र नारायणनी काढलेली एक सिंगल. या एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या झाली ती 7, 3 बाद 7 आणि विकेट हॅट्रिक जरी झाली नसेल तरी मात्र 3 विकेट पटकावण्यात नक्कीच यश आले ते विशाल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तदनंतर मात्र दुसरं षटक, अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतंय ते प्रथमेश याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. ती मोरया 11 कामोठे या संघाला जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होतात ना तेव्हा तेव्हा उपांत्य फेरीत हा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता मात्र काय घडेल, सेमीफायनलचा सामना इथं घडतोय आणि तदनंतर मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल ते मोरया 11 या संघाला. कृपया दोन्ही संघाला विनंती असेल की प्रकाशाचा अभाव असल्या कारणानं कुणीही कारण न देता आणि टाइमपास न करता खेळाडू वृत्ती दाखवून सामना त्वरित सुरू करा. प्रथमेश टू नारायण, सुंदर असा तटवलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं विशाल येतोय. मात्र इथं काय घडतंय, विशालने देखील झेल जमिनीला दान दिला. काकळेना या क्षणी मात्र विशालचं मन इथं बदललं गेलं, तदनंतर मात्र इथं झेल जमिनीला दान. दरम्यान इथं झेल बाद होतोय चा प्रयत्न केला गेला होता परंतु इथं झेल सुटला गेला आणि आता मात्र स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय ओमकार देसाई. नक्कीच हा मुंबईचा नसला तरी नवी मुंबईचा ओमकार देसाई. पाहूया काय करतो. कायचा पॉइंटला तटवण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु चेंडू चाललाय निर्धाव, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्द केला जातोय चेंडू आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय तो केतन मात्रेची कॉपी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय नारायणजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ओमकार देसाई, केतन मात्रे कॉपीज नारायणजी. पुन्हा एकदा सुंदर असा तटवलेला चेंडू परंतु इथं मात्र हा देखील प्रथमेश स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल बाद करतोय तो ओमकार देसाईला. काहीसं मला वाटतं सिंगल रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा पॉइंटला तटवण्याचा प्रयत्न, बॅटची काढा उडवली जाते आणि मात्र इथं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल बाद होतोय तो ओमकार देसाई. बॅक टू द पवेलियन आणि आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता आणि आता मात्र ओमकार देसाई याची जागा खेळण्यासाठी आलाय हैदर. सुंदर असा अष्टपैलू खेळाडू परंतु आपल्याला भरपूर वेळा देखील आपल्याला पाहायला मिळतो की यष्टीरक्षण करताना आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळतो परंतु आता मात्र त्याची जागा इथं 8 धावांवर खेळी करत 4 विकेट्स गेल्यात परंतु आता स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतो हैदर. प्रथमेश टू हैदर पुन्हा एकदा उंच तटवण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप मारला गेलाय, कव्हरच्या दिशेनं चेंडू चाललाय, गणेश तिथं येतो, 1 धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु इथं फेक ही चुकीच्या पद्धतीने केली जाते. 1 बाउन्स 2 बाउन्स, तदनंतर मात्र इथं 2 धावा काढल्या जातात. हैदर याच्या माध्यमातून सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. नारायण आणि हैदर याच्या माध्यमातून केलं जात आहे. आता मात्र समीकरण इथं 2 चेंडू 7 धावा, समीकरण घडतंय बिघडतंय. कदाचित झेल घेतला असता 2 चेंडू 7 धावा. थ्रो गोलंदाज यस, इथं थर्ड अंपायर रेफर केलं जाते. त्यानंतर मात्र आदरणीय रवीजी भगत आपल्याला पाहायला मिळतील. नाही येस, इथं थर्ड अंपायर देखील पाठवले गेलेत. पुन्हा एकदा प्रथमेश टू हैदर, 2 चेंडू 7 धावा. या चेंडूवर काय घडतंय पाहूयात. शॉर्ट लेंथ पद्धतीने टाकलेला चेंडू आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 1 बाउन्स, चौकार. कैसा चेंडू चुकीच्या पद्धतीने फेकला गेला, शॉर्ट लेंथ पद्धतीने चेंडू टाकला गेला परंतु चेंडूला अगदी त्याच नजाकतने खेळला गेला. हैदर याच्या माध्यमातून फाईन लेगला चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. सुंदर अशी फलंदाजी हैदर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
दरम्यान इथं एक अनाउन्समेंट आले, हैदर याने जर मॅच जिंकवली तर सागर म्हात्रे यांच्याकडून आपल्याला 5,000 रुपयाचं बक्षीस, याची देखील नोंद घ्यायची आहे. एक चेंडू 3 धावा, म्हणजेच हा चेंडू असेल कदाचित 15,000चा किंवा हा चेंडू असेल हैदर साठी 5,000चा. पाहूयात प्रथमेश टू हैदर. परंतु इथं काय घडतंय, हा चेंडू अतिरिक्त चेंडू फेकला जातोय. पंच कळतायत हा नो चेंडू आहे. येस, नो चेंडू इथं टाकला जातोय. तदनंतर मात्र एक धाव, या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर झाली. संघाची धावसंख्या झाली ती 4/14. 4/16 माफ करा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 1 धाव. दरम्यान कोकण किंग्ज कामोठे या संघाचे सर्व आदरणीय पप्पाजी पडेलकर यांचं इथं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतो की आपण इथे येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय पप्पाजी पडेलकर कोकण किंग्सचे सर्व. एक चेंडू 1 धावा. दरम्यान आपल्याला फायनल देखील खेळायची आहे. 1 चेंडू 1 धाव. प्रथमेश टू नारायण कंपल्सरी चेस. हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर पुन्हा एकदा मात्र इथं कळवतात पंच, मॅच 1 धावसंख्या विन होत